सून मेरा घरची. बघितलंस कसे बोलतात ते. आता काय चुकीचं बोलले ते? इच्छा झाली की का असंच म्हणाले ना? तू कशाला वाकडा अर्थ काढतेस? जीव नाही रे अंगात माझ्या. मला म्हातारीला वाकवून उभं केलं. जगते तरी की नाही या दुखण्यातनं कुणास ठाऊक. असं काही होणार नाही. आय तेवढं जरा गरम गरम खाऊन घ्या. अहो पोटाला बरं वाटेल तुमच्या. आई खाऊन घे थोडंच. नाही रे बाबा, ताई अशी उठून बसले ना ते पण मला कशी अशी अगदी चक्कर येते रे. खरंच आता 4-5 दिवस काय हलायची नाही मी इथून, असंच दिसतंय. अरे उठायचं म्हटलं ना तरी जीव जातोय रे माझा. अरे देवा. अरे भागीरथीबाईंचा फोन. हॅलो. हा नमस्कार नमस्कार. हा आमचं काय चाललंय? बरं आहे. बर. अरे वा. छान छान. चांगली बातमी दिलीत. हो होय हो. या सगळ्या शेवटी योगायोगाच्या गोष्टी असतात. वेळ आल्याशिवाय नाही होत. हो ना. हो नाही पण बरं झालं. छान झालं. आमचं म्हणजे नाही मला जमेलचं नाही वाटत. माझं पायाचं हे असं मी नाही हल्ली बाहेर कुठे पडत फारसा. नाही कलाचं काय झालंय, ताप आलाय जरा. तब्येत बरी नाहीये तिची. झोपून आहे अगदी. हो हो. नाही पिंट्या आणि सुनबाई नक्की. हो नाही प्रश्नच नाही. पाठवणार ना पाठवणार. बर सांगा त्यांना अभिनंदन सांगा. बेबी आत्या. बेबी आत्या. तू सांगू नकोस कुणाला. काय झालंय बेबी आत्या? काही नाही ग, माझाच वेडेपणा आहे. पण तू आईला सांगू नकोस. नाही मी कुणालाही सांगणार नाही, पण तुम्ही मला तरी सांगा ना. सांगीन कधीतरी नक्की. तू कशासाठी आली होतीस? आई आजींनी अहो ते हारवाल्यांना फोन करायला सांगितला होता. अरे हो मी विसरलेच. म्हणजे काय ना वेडेपणा. मी करते त्याला आता फोन. म्हणजे काय होईल? तुम्ही रडलायत. लग्न केल्यापासून तेच तर करते. असं नका ना म्हणू बेबी आत्या. काही लग्न ना जन्मी टिकण्यासाठी नसतात बेबी आत्या. परवा ना आम्ही बोलत होतो. म्हणजे इंदू वहिनीचं ठीक आहे ग, ते आपल्या हातात नव्हतं. पण आता ना सगळ्यांचे संसार जुळत चाललेत. मी सोडून फक्त माझा संसार मोडला तो मोडलाच, पुन्हा कधी न जोडण्यासाठी. असं नका बोलू बेबी आत्या. पण जान्हवी तू कोणाला सांगू नको. असं नाही सांगणार मी. देवला सोडायचा निर्णय मी घेतला होता. आई मला खूप सांगत होती की नको नको, पण मी नाही ऐकलं तिचं. मी कुणाचंच नाही ऐकलं. मग आता रडण्यात काही अर्थच राहिला नाही ना माझ्या. मी देवला एवढं मिस करते, हा माझा वेडेपणा आहे. मी करते फोन हारवाल्याला. तू आईला सांग तसं. मी सांगते.
सनवी मला प्लीज थोडा वेळ एकटं सोडशील. असं दुसऱ्यांसमोर देवसाठी रडायला नाही आवडत आहे मला. मला माझा अपमान झाल्यासारखं वाटतं, माझी हार झाल्यासारखं वाटतं मला. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. मी येते. वाह. काय म्हणत काय होत्या भागीरथी बाई? कला, तुझी तब्येत फारच बिघडली आहे ना? तर काय, आता चांगला महिनाभर विश्रांती घेतल्याशिवाय उठणार नाही मी. नक्की? हो म्हणजे काय, कंबर तुटली नसेल ना म्हणजे मिळवलं. मग डॉक्टरांकडे का नाही म्हणतेस? चल ना. अरे आराम केला की होईल रे बी बरी. काही नको डॉक्टर फेक्टर. अगं पण बरं त्या आई आजी काय म्हणत होत्या? आई आजींचा फोन असा होता की सरू मावशींचं लग्न आहे. अगो बाई, हो का? गंगेत घोडं आलं म्हणायचं एकदाच. बरं झालं बाई. घोडनवरीच ती. कोण तयार झालं असेल बरं एवढ्या मोठ्या बाईशी लग्न करायला? असेल कोणीतरी विदूर किंवा घटस्फोटीत. आपल्याला तरी काय करायचंय? नाही, कोणाचं का होईल, चांगलं झालं ना बरं वाटलं. मला खरंच बरं वाटलं बाई. अच्छा, म्हणजे ही चांगली बातमी सांगायला फोन केलेला का? हो, बातमी सांगायला आणि आमंत्रण करायला. अगं बाई, म्हणजे काय पत्रिका बित्रिका काही देणार नाहीयेत का? नाही, कारण पत्रिका छापल्याच नाहीयेत. का का ते? कारण लग्न उद्याच आहे. उद्या? हो, पण तुला तर आता जाता येणार नाही. काय? असं काही नाहीये. अगं, महिनाभर उठणार नाहीयेस ना तू अंथरुणावरून? विश्रांतीची गरज आहे तुला. अहो, लग्न काही रोज होतं का? आजारी तरी कुठे रोज पडतेस तू? चांगला महिनाभर आराम केल्याशिवाय तुला काही आता बरं वाटणार नाही. तेव्हा तू छान आराम कर. मी पिंट्या आणि सुनीताला पाठवतो लग्नाला. अहो, पण बरं दिसणार नाही ते, नाही का? मी घरातली मोठी बाई. आता घरची मोठी बाई आजारीच असेल तर त्याला काय करणार ना? अहो, उठेन मी आणि जाईल ना. एवढं तर करावंच लागणार ना. मुलीचं सासर आहे. उगाच कोणाला काही वाटायला नको. काही वाटणार नाही कोणाला. मी सांगितलंय त्यांना तुझी तब्येत बरी नाहीये, माझं पायाचं हे असं. या दोघांना पाठवीन मी. त्यांना काही कामं नाही आहेत का? उगाच सुट्ट्या बिट्ट्या कशाला काढायच्या? आई, अगं आमच्या खूप सुट्ट्या बाकी आहेत. अरे पण तुम्हाला काय कळणार आहे? अरे त्यांना काही लग्न लावायचं नाहीये. जायचं, अक्षता टाकायच्या, जेवायचं आणि परत यायचं. पक्वान्नांचं असेल ना जेवण. अहो, मी जाते. कला, खरंच गरज नाहीये. अहो, सुनीता थांबेल ना घरी. त्या घेऊन जाईल मला. हे बघ, एवढं काहीही अडलेलं नाहीये. तू लग्नाला जाणार नाहीयेस. अहो, जायचंय मला. तब्येत ठीक नाहीये ना तुझी? मग नको. काय बाई, तुमचं मला ना काही कळतच नाही. एवढं काय माझ्या तब्येतीचं? अहो, चालायचंच ना ते. आता काय मग मी अंथरुणात पडूनच राहू का? तसंही आता ना जरा बरं वाटतंय मला. हो, नाही नाही, आता महिनाभर तू कुठेही जायचं नाहीयेस. तब्येत बरी नाहीये तुझी. चांगला आराम कर, ठणठणीत हो, मग जा कुठे ती. अहो, लग्नाला ही दोघं जातील.
दोघं कशाला मग? पिंट्या जाईल ना एकटा. हिची वरात कशाला काढायला पाहिजे तिकडे? ही राहील माझी सेवा करायला. तुझी कशाला सेवा करायला पाहिजे? आताच म्हणालीस ना आता बरं वाटतंय म्हणून. आणि नवीन लग्न झालंय त्यांचं, असं पेंट्याने एकट्याने जाणं बरं नाही दिसणार. आणि आई आजींचा निरोप आहे, सुनेला पाठवा. त्यांच्या शब्दाचा मान ठेवायला हवा ना. पेंट्या, तू उद्या सुनीताला घेऊन लग्नाला जा. हो बाप. सुनीता, तुम्ही आता जेवून घ्या लवकर आणि लवकर झोपा. उद्या सकाळी लवकरचा मुहूर्त आहे, तेव्हा लवकर पोचा. ताईला मदत लागेल काहीतरी. हा, वेळेत जा. चला. तू खाणार आहेस खिचडी का नेऊ मी? खाऊन सांगते कोणाला? माझ्या नशिबात आहे का पंचपक्वानांचं जेवण? खिचडी खायची. जेवण घ्या तू. बोला शशिकलाबाई, दुखणं आज अंगाशी आलं ना तुमच्या? घ्या खिचडी खा मुगाची. सनईवाल्यांचं झालं, कॅटरर्सचं झालं, ज्वेलर्सचं झालं, डेकोरेशन वरनं सांगून झालं. आता काय राहिलंय? अरे देवा, महत्वाचे गुरुजीच राहिले. गुरुजी. हॅलो. नमस्कार. बिझी होतात का? नाही, बोला ना. म्हणजे बोलू शकताय ना? हो बोला ना. जरा बोलायचं होतं. अहो मग बोला. हो, थँक्यू. आपण भेटूया का आत्ता? हो, म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला शक्य असेल तरच. का काही प्रॉब्लेम आहे का? छोटीशी अडचण होती. म्हणजे? आपण भेटूया ना. तुम्ही या, मी सांगतो. नाही पण म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना? ते मला सांगता यायचं नाही, ते तुम्हालाच ठरवावं लागेल. कुठे भेटूया? मी तुमच्या घराच्या बाहेरच आहे, नाक्यावर. अहो मग घरी या ना. नको नको, घरी नीट बोलता येणार नाही आपल्याला, सगळे असतील ना. तुम्ही प्लीज बाहेरच येता का? आपण बाहेरच भेटूया. घरी बोलता येणार नाही म्हणजे म्हणजे इतपत काही? तुम्ही प्लीज या लवकर, मी वाट बघतोय तुमची. हो, मी निघालो, लगेच निघतोय. ओके. बाकी सगळं आता ठरलंय आणि यांचा विचार नसेल ना बदलला. एवढं काय अर्जंट आहे आता? जान्हवी कुठे? सरे, ह्या तुझ्या बाहेर जाण्याच्या साड्या तिकडे ठेवल्यात आणि या बाजूला घरातल्या साड्या. हा अरे अगं, ब्लाऊज ट्राय कर ना. तुझ्या साड्यांना पिको फॉल सुद्धा करायचंय. हा 2 मिनिट. काय करतेस? लिहिते ग. काय? ते माझं गुपित आहे. कसलं गुपित? कसलं गुपित? सांगीन नंतर, थांब जरा. लिह. बरं इंदे, उद्या लग्न लागलं ना, म्हणजे विधी वगैरे सगळे झाल्यावर सासरी जाताना ही काही सगळे दागिने घालणार नाहीये. तेव्हा सगळे दागिने म्हणजे न घातलेले ज्वेलरी बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून ह्या सुटकेसमध्ये ठेवायची जबाबदारी तुझी. हो वहिनी, ठेवते. आणि साड्या बिड्यांचं कधी काय नेसायचं सगळं ठरलंय ना? ती सगळी जबाबदारी वंसनकडे आहे. म्हणजे सकाळी अंघोळ झाली ना सरीची की तिला वंसनच्या ताब्यात द्यायचं की आपण मोकळे. बाई, पूजेची सुद्धा तयारी आपल्यालाच करायला लागणार आहे. सरी नाही ना हाताशी. सगळं होईल हो वहिनी. सरे, अगं झालं का तुझं? हा 5 मिनिट. हा, तिची बाई 5 मिनिटं संपतच नाहीयेत. इंदे, तू ना बस आता. हिची 5 मिनिटं काय लवकर संपायची नाही. बस.
एवढा ब्लाऊज ट्राय केला असताना तर मी मोकळे झाले असते. इंदे जाऊ दे, उद्या लग्न आहे हिचं, उगाच नको बोलायला तिला. तिच्या कलानी घेऊया जरा. उगाच नव्या नवरीला दुखवायला नको. चालू दे चालू दे चालू दे. रे काय रे? मी आलोच जाऊन. एक मिनिट, एवढ्या रात्री कुठे चालला? अगं जरा काम आहे. कसलं श्री? काय नाही, मी परत आलो ना की सांगतो तुला. काय आणायला चाललायस का तू? हा तसंच समज. एक मिनिट, समज म्हणजे? अगं काही गोष्टी जरा राहिल्या आहेत त्या आणायला चाललोय. कुठल्या गोष्टी? जनरल गोष्टी. कुठे चाललायस तू? मी म्हणालो ना काम आहे. काय झालंय श्री? काय नाही. चेहरा का असा दिसतोय तुझा? कसा? टेन्शन आलंय तुला? काहीतरी काय? कसलं टेन्शन? नाही नाही. प्रॉब्लेम आहे का काही? अगं काही नाही, खरंच काही नाही, जरा काम आहे. हो पण मग एवढ्या रात्री कसलं काम आहे? मी आल्यावर सांगतो म्हटलं ना. म्हणजे आता तोवर माझा जीव टांगणीला? नाही, तू टेन्शन घेऊच नकोस. मग तू सांगत का नाहीयेस? मला उशीर झालाय. कशाला? कोणाला तरी भेटायचंय. कुणाला? जानवी प्लीज. ए बाबा, तू मला असं टेन्शन देऊ नकोस. मला नाही धक्के सहन होत. असं अर्धवट सांगून जाऊ नको श्री. थांब, नाही तर मी येते तुझ्या बरोबर. काय एवढं काही नाहीये, खरंच सांगतोय, एवढं काहीच नाहीये. जा तू जाऊन झोप आता. सरू मावशींचं काही आहे का? जानवी, त्यांच्याबद्दल आहे ना काहीतरी? हो, मी पप्पूंना भेटायला चाललोय. का? मला माहित नाहीये, त्यांनी मला आता भेटायला बोलावलंय. हो पण कशा संदर्भात? ते मला त्यांना भेटल्याशिवाय कळणार आहे का? अरे बाबा, पण काय झालंय काय? अगं ते त्यांना भेटल्याशिवाय कळणार आहे का आता? बाप रे श्री. म्हणून तर त्यांनी मला भेटायला बोलवलंय ना. हा मी पण येते नको तुझ्या नको बरोबर. नको नको, तू टेन्शन घेऊ नकोस, जाऊन झोप आता. ओके? आणि हे घरात कोणालाही सांगू नकोस प्लीज. मग जाऊया का लग्नाला? तुला काय वाटतंय? आपली तशी सरू मावशीची एवढी ओळख नाहीये. मलाही तेच वाटतंय. त्यांनी एवढं बोलवलंय म्हटल्यावर. आणि श्री माझा बॉस आहे, त्यामुळे त्याला नाही म्हणणं मला जरा कठीणच वाटतंय. नाही गेलो तर रागवेल का तो? नाही नाही नाही, रागवणार नाही तो. पण माझ्या डोक्यात असं चाललं होतं की उद्या ऑफिसमधनं जरा लवकर येऊन बाबांना दवाखान्यात घेऊन जावं. हो हो, त्यांना बरेच दिवस झाले त्रास होतोच आहे. आय नो. मग असं करूया, नकोच जायला. आपण फोन करून सांगूया त्यांना. सांगूयात. मी सांगतो श्रीला की बाबांना उद्या दवाखान्यात घेऊन जायचंय. आणि बाबांना बरं नाहीये म्हटल्यानंतर तोही हेच म्हणेल की आधी बाबांना दवाखान्यात घेऊन जा, लग्नाला नाही आलास तरी चालेल. मी मेसेज करते जान्हवीला. ती येत नाही म्हटल्यावर मला सुट्टी मिळणं अवघडच आहे. आणि तसंही माझ्या सुट्ट्या संपल्या आहेत. मग करू फोन? करा. मेसेज करू? काय झालं असेल? ऐन लग्नाच्या आदल्या रात्री पप्पूंनी असं श्रीला का बोलावून घेतलं असेल? बापरे, काही प्रॉब्लेम तर नसेल ना? घरात सगळे आता तयारीत आहेत. सरू मावशी तर किती खुश आहेत. अशात आता काही. देवा प्लीज असं काही नको रे बाबा. प्लीज सरू मावशींचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. आता काही संकट किंवा बाधा नको. या घरात ते कुणालाच झेपणार नाही. आता जर सरू मावशींचं लग्न नाही झालं तर नको 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 असे विचारही करायला नको. श्रीला काय एवढा वेळ लागतोय?
फोन नाही नाही, फोन करणंही बरोबर नाही आत्ता. काय करू मी? झोपली नव्हतीस ना बाळा? नाही. का हो? हे पत्र लिहिलंय मी श्री आणि तुझ्यासाठी. हो, पत्र? नाही नाही, आता वाचू नकोस हं. माझं लग्न लागल्यानंतर वाचा. का पण असं का? असंच. तसंही आता माझ्या लग्नाची घट्टिका जवळच आली आहे. माझी पाठवणी झाली ना की दोघं एकत्र मिळून वाचा. बरं. ए, मेहंदी बघितलीस माझी? खूप छान रंगली आहे. हो ना. ही मेहंदी, हा चुडा, शालू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजून घेणारा नवरा, या सगळ्याची मी किती वर्ष वाट पाहत होते. तुमच्यामुळे माझं वाट बघणं संपलं. तुमच्यामुळे हा आनंद माझ्या आयुष्यात आलाय. माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय जान्हवी मला. माझं लग्न झालं नसतं ना तर माझ्या आत्म्याला शांती मिळाली नसती. भूत होऊन फिरत राहिले असते मी. हा हो सरू मावशी, असं नका म्हणू काहीतरी. हो, आता तसं बोलायचं कारणही नाहीये म्हणा. सगळं चांगलं होतंय.